शिवसेना प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांनी ट्विट करत सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत भाष्य केलेलं आहे। अक्षय महाराज भोसले यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली आहे आणि या टीकेनंतर शिवसेना भाजपमध्ये पुन्हा वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। अक्षय महाराज भोसले यांनी काय नेमकं ट्विट केले बघूया। चिखलात कमळ असतं, मात्र राज्यात ते गटारात रुतलेलं होतं। जनतेच्या सेवेस वाहण्यासाठी कोणी बाहेर काढलं हे काही लोक खूप लवकर विसरतात। राजकारणात आरोप प्रत्यारोप करणं सोपं आहे, पण जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करून राज्याला स्थैर्य देणं हे शिंदेंचंच काम। शिंदेंविरोधात लढणं म्हणजे वादळाविरुद्ध मशाल पेटवण्यासारखं आहे। काळजी करू नका, मशालीने स्वतः जळून जा। जनतेचा आशीर्वाद, विकासाची गती आणि भगव्याची शक्ती यांच्या समोर विरोधकांचं राजकारण धुरकट आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते अक्षय महाराज भोसले स्वतः आपल्या सोबत जोडलेले गेलेले आहेत। अक्षय महाराजजी, तुमचा रोख हा तुम्ही लिहिलेला आहे, विरोधकांचा राख होईल, मात्र तुमचा रोख हा भाजपवर दिसतोय आणि नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला या पोस्टमधून? नमस्कार, मला तर मी त्याच्यामध्ये कोणाचं नाव घेतलं नाहीये, पण महाराष्ट्राची जनता आणि आपण सगळे सुज्ञ आहात। खरं तर भूतकाळामध्ये ज्यावेळी मी असं म्हटलं त्याच्यामध्ये देशातलं मला काही बोलायचं नाहीये, मात्र राज्यापुरतं नक्की मात्र बोलतो। ज्यावेळी कमळ जे आहे ते चिखलात उगवतं, पण ते ज्यावेळी गटारात फसलं होतं ते गटर कोणतं? मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल आणि उभाटा गट असेल, या सगळ्यांनी आपलं हिंदुत्व त्या काँग्रेसच्या लावणीला बांधलं। तेव्हा मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी बंड पुकारलं आणि मला वाटतं की त्यांनी जर ते बंड पुकारलं नसतं तर ते कमळ आजही मला वाटतं ते गटारातच राहील। पण त्यांनी केलेला त्याग कुठेतरी लोक विसरत आहेत का, हे मात्र आज लोकांना आवर्जून आपण निदर्शनास आणून दिलं पाहिजे। कारण की राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, पण जे काही सध्या फोडाफोडीचं राजकारण चाललंय मला वाटतं की ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालतं। कारण की तत्कालीन काळामध्ये शिंदे साहेबांनी मदत केली नसती तर आज आपण कुठे असतं? जे आज जे काही देवाला देव पण आहे ते कुणामुळे आहे तर ते एकनाथांमुळे आहे, हे विसरून जमणार नाही। आणि यासोबतच काही मी सकाळ आणि बातम्या बघितल्या, कोणी सामन्यातनं काय बोलते, कोणाची बडबड चालू आहे, पोपट पंचे चालू आहे, तर मला सांगायचं एकनाथ शिंदे साहेब हे वादळ आहे आणि त्या वादळापुढे कितीही मशाली तुम्ही पेटवल्या तर वादळापुढे ती मशाल फडफड करणार आहे, मग ती दानवींची असो अथवा ती अंधारींची असो। त्यामुळे बाबांनो, कामामधनं आपलं जे काही त्यांनी काम केलंय, जनतेमध्ये विश्वास निर्माण केलाय की नाही, याच्या मागचं किंवा आता जे काही राज्यात सत्ता आली आहे सगळी कोणामुळे आली आहे? तर केवळ शिंदे साहेबांच्या नावामुळे आली आहे, त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी योजनांमुळे आली आहे। त्यामुळे मला वाटतं विरोधकांनी काही असं रडीचाळू खेळू नये। अगदी अक्षय महाराज, पण भाजपचे 100 पार गेलेले आहेत आमदार, लक्षात घ्या। 100 पार जाण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला त्याग, त्यांनी केलेलं बंड तुम्ही विसरलात का? जर त्यावेळी त्यांनी ते पाऊल उचललं नसतं। अगदी, पण एकीकडे भाजपचे आणि शिवसेनेचे नेते, वरिष्ठ नेते सांगतायत हा सगळा वाद आता मिटलेला आहे, एकमेकांचे नेते एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतले जाणार नाहीत आणि त्यानंतर तुम्ही केलेले हे पोस्ट आहे काय देर आहे दुरुस्त नाही। त्यामुळे मी फक्त सर्वसामान्यांची भावना व्यक्त केली आहे, ती माझी एकट्याची भावना नाहीये। मी रोज साधू संतांशी बोलतोय, आध्यात्मिक लोकांशी बोलतोय, हिंदुत्वादी लोकांशी बोलतोय, त्यांच्या मनात जी काही भावना मला जाणवली ते मी 10-12 दिवस पोटात ठेवलं होतं। मात्र आज मात्र हे सगळं चित्र पाहता मला असं वाटलं की आपण व्यक्त झालं पाहिजे। कारण की शिंदे साहेबांसारखा अत्यंत त्यागी आणि हिंदुत्वाविषयी कधी प्रतारणा न करणारा व्यक्ती, तर तो जर आज अशा प्रकारे काही लोक त्यांची गोचीकरू पाहत असतील तर शिंदे साहेबांचं कधी उद्रेक होणार नाही। ते अत्यंत संयमी आहेत, ते उत्तर देत नाहीत, ते क्रिया करून दाखवतात। पण उद्या जर महाराष्ट्रातल्या जनतेचा उद्रेक झाला तर ते कोण सांभाळणार, हे देखील सर्वांनी पाहणं गरजेचं आहे। अगदी अक्षय महाराजजी, धन्यवाद। झी 24 तासशी बोललात त्याबद्दल।